हॉरर स्टोरी ही गोष्ट त्या दिवसाची आहे जेव्हा मी नवनवीन शिकत असे. तेव्हा मी 14 वर्षाचा होतो. काही काळ माझ्या कुटुंबासोबत राहिलो. माझ्या कुटुंबामध्ये माझे आई वडील आणि माझी लहान बहीणही होती. माझे वडील सरकारी नोकरी करायचे, त्यामुळे आम्हाला सरकारी क्वार्टरमध्ये राहायला मिळाले होते. माझ्या वडिलांचे प्रमोशन झाल्यावर आम्ही त्या कॉलनीमध्ये मोठा प्लॉट घेतला. त्यानंतर आम्ही नवीन प्लॉटमध्ये शिफ्ट झालो होतो. मला खूप आनंद झाला, कारण मी विचार करत होतो की माझी वेगळी खोली येईन का कळत नाही. ज्या दिवसापासून आम्ही त्या घरामध्ये राहायला गेलो होतो त्या दिवसापासून मला त्या घरामध्ये विचित्र अस्वस्थता जाणवत होती. मी त्या घरात उशिरा झोपायचो, कारण आमचा TV चॅनेल चा माणूस रोज रात्री नवीन चित्रपटे दाखवायचा आणि माझे आई बाबा आणि माझी बहीण दुसऱ्या खोलीत लवकर झोपायची. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण अचानक एके रात्री मी बेडवर बसून चित्रपट पाहत होतो. तेव्हा अचानक मला खोलीबाहेरून कोणाचा तरी आवाज आला. मला वाटले की आई पाणी प्यायला इथेच उठली असावी. मी लक्ष दिले नाही. पण मी टीव्हीचा आवाज थोडा कमी केला, पण 4-5 मिनिटांनी पुन्हा तोच आवाज येईल. बाई चालत गेल्यावर तिच्या गोट्याचा आवाज येतो. जणू तो आवाज अगदी तसाच येत होता. मी टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद केला, पण बाहेरून तोच आवाज येत होता. छान छान छान. हा आवाज ऐकून माझे शरीर थरथरू लागले आणि माझे कसेबसे केसही उभे राहिले. आवाज येत होता आणि 4-5 सेकंद ऐकू येत होता. नंतर तो बंद व्हायचा. नंतर 3-4 मिनिटांनी तो पुन्हा फिल्टर झाला. जणू कोणी जड पायघोळ घालून चालत आहे. माझे हृदय जोरात धडकत असे वाटत होते. माझे हृदय माझ्या छातीतून बाहेर पडेल आणि माझ्या तोंडात येईल असा मला अंदाजच होता. कळतच नव्हतं काय करावे. मला वाटले की मी माझ्या पालकांना उठवून सर्व काही सांगावे. नंतर धाडस करून दार उघडले तर अचानक तोच आवाज आला. छान छान. तेवढ्यात समोरून तोच आवाज येत होता. एक नवीन पुण्यवान बाई माझ्या दिशेने चालत असल्याचा भास होत होता, पण फक्त आवाज येत होता. समोर कोणी दिसत नव्हता आणि आवाजही अगदी स्पष्ट ऐकू येत होता. छान छान छान. मी माझ्या आईवडिलांना उठविले आणि त्यांना संपूर्ण हकीकत ही सांगितली होती. माझे वडील हे मानायला तयारच नव्हते, तरीही ते पूर्णपणे झोपलेले होते. कोणीही माझ्याकडे लक्ष दिले नाही. नंतर मी माझ्या पालकांसोबत त्यांच्या खोलीमध्ये झोपलो. अशातच 3-4 दिवस उलटून गेल्यावर एका रात्री पुन्हा तोच आवाज ऐकू आला. नंतर मला त्या आवाजाची सवय झाली. आवाज यायला वेळ नव्हता. कधीकधी तो आज 10 किंवा कधी 10:30ला यायचा, पण एक मात्र नक्की की तो आवाज फक्त मीच ऐकत होतो, बाकी कोणी नाही. कधीकधी मला त्या आवाजांची खूप भीती वाटायची, पण आमची कमतरता कधीच काही बिघडायची नव्हती. 8-9 महिन्यांनी आम्हाला नवीन प्लॉट मिळाले आणि आम्ही तिथे शिफ्ट झालो. त्याच प्लॉटवर आमच्या जागी राहायला आलेले नवीन लोक आमच्या ओळखीचे लोक होते. त्यांचा मुलगा माझा चांगला मित्र होता आणि त्यांचा परिवार खूप मोठा होता. एके दिवशी एक काका आमच्या घरी आले आणि आम्हाला विचारले की तुम्हाला कधी कधी आवाज येतो का? हे ऐकल्यावर माझी पूर्ण खात्री झाली की तो माझा दोष नाही. त्या काकांचा संपूर्ण कुटुंबाने तोच आवाज ऐकला होता. शेवटी मी खोटे बोलत नाही हे माझ्या पालकांना पटले. नंतर त्यांनी घरी पूजा करून घेतली. त्या घरामध्ये काय झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. तेव्हा कळालं की त्या घरामध्ये एक नाही तर 6 जीव राहतात. त्या गोष्टीला 14 वर्ष झाली आणि आता मी मोठा झालो. आजही तोच आवाज ऐकू येतोय की नाही माहिती नाही, पण आजही जेव्हा मी त्या आवाजांचा विचार करतो तेव्हा मनामध्ये एक विचित्रच भीती निर्माण होते. अशाच प्रकारे आजची आपली ही हॉरर स्टोरी इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.